आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. मंडळाच्या विविध संकेतस्थळांवर हा निकाल बघता येईल. राज्यातील सर्व अकृषी वीज ग्राहकांचे सध्याचे वीज मीटर बदलून लवकरच स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. राज्यात कृषी पंपाच्या वीज जोडण्या वगळता महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील 2,41,00,000 वीज ग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर मोफत लावण्यात येणार आहे. यामुळे सध्याच्या पारंपरिक मीटरचे रीडिंग घेणं, वीज बिल तयार करणं आणि वितरित करणं बंद होणार आहे. रिचार्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईनचे सर्व पर्याय खुले राहतील. चामोर्शी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायती अंतर्गत रामपूर गावात डेंग्यूची साथ पसरली असून आतापर्यंत 16 संशयित रुग्ण आढळले आहेत. 3 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं असून संशयित रुग्णांना आष्टी इथल्या ग्रामीण रुग्णालयात तर डेंग्यू निष्पन्न झालेल्या रुग्णांना गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यातील उसर्रा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात चालक गंभीर झाला असून त्याला ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. रामटेक गोंदिया महामार्गावरील उसर्रा गावाजवळील पुलावर उभ्या कोळशाच्या ट्रकवर रामटेककडून सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकनं मागून जोरदार धडक दिली. या ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. चालक केबिनमध्ये अडकून पडल्यानं ट्रकच्या केबिनचा भाग कापून चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेच्या 17व्या हंगामाच्या विजेतेपदासाठी आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत सुरू झाली असून चेन्नईतल्या M.A. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू झाला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला असून थोड्या वेळापूर्वी त्यांच्या 12 षटकात 6 गडी बाद 72 धावा झाल्या होत्या. प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील अकोल्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान आज संपूर्ण विभागाकरिता ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून आजचे नागपूरचे कमाल तापमान 42.4 तर किमान 28.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. यावरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.